नमस्कार मित्रांनो, तूळ राशीवाल्यांनो, येणारे पुढील 10 दिवस तुमच्या आयुष्यात असा वळण घेऊन येणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल। एकाच वेळी 3 मोठे लाभ मिळणार आहेत। मग ते पैसा असो, कुटुंब असो किंवा व्यवसाय असो, एकापेक्षा एक मोठे बदल घडताना दिसतील। शनी वक्री चाल सुरू आहे। गुरु उदय झाले आहेत आणि त्यातच सर्वात अनोखी घटना म्हणजे सूर्य स्वराशीत प्रवेश करणार आहे। 17 ऑगस्ट 2026 ही तारीख लक्षात ठेवा। ग्रहांचे राजा सूर्य जेव्हा तुमच्या लाभस्थानात म्हणजेच स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करतील तेव्हा लाभेश म्हणून ते तुम्हाला कोणती मोठी खुशखबर देणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पण येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे। सिंह राशीत केतू आधीपासूनच विराजमान आहे, त्यामुळे सूर्य आणि केतू यांची युती होणार आहे। या युतीचा तुमच्या जीवनावर नेमका काय शुभ परिणाम होऊ शकतो हे एक करून या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्या मनात सध्या जी उथलपुथल सुरू आहे, जे प्रश्न आहेत आणि ज्या चिंता तुम्हाला सतावत आहेत, त्या सर्वांचे समाधान तुम्हाला या व्हिडिओमधून मिळू शकते। तूळ राशीवाल्यांनो, आता एकाच वेळी 3 मोठे लाभ नेमके कसे मिळणार आहेत ते समजून घेऊया। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी सध्या वक्री चाल सुरू आहे। शनी पुढील 138 दिवस वक्री राहणार आहे। या पुढील 10 दिवसांमध्ये त्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। शनी तुमच्या 6व्या भावात वक्री झाले आहेत। 6वा भाव आरोग्य, नोकरी, कर्ज आणि शत्रूंशी संबंधित असतो। आता शनी वक्री अवस्थेत तुमच्यासाठी शुभ राहतील की अशुभ आणि पुढील 10 दिवसांवर त्याचा नेमका कसा प्रभाव पडेल हे पाहूया। एकंदरीत असे दिसू शकते की तुम्ही एखादे काम केले, त्यासाठी मेहनत घेतली, एखादा प्रोजेक्ट तयार केला, पण त्याचे श्रेय मात्र दुसरे कोणीतरी घेऊन गेले। शनी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करू शकतात। तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल आणि ती मिळाल्यामुळे तुम्हाला आनंदही होईल, पण नंतर अचानक तीच जबाबदारी तुमच्याकडून काढून घेतली जाऊ शकते। म्हणजेच एखादा प्रोजेक्ट तुमच्या हातात देऊन नंतर तो तुमच्याकडून काढून घेतला जाऊ शकतो। अशा वेळी तुमच्या मनात विचार येऊ शकतो, मी इतका दुर्दैवी का आहे, माझे नशीबच माझी साथ का देत नाही। त्या काळात तुमच्यामध्ये आत्मसंशयही वाढू शकतो। पण तूळ राशीवाल्यांनो, येथे तुम्हाला एक महत्त्वाची चेतावणी द्यायची आहे। ज्याप्रमाणे बुडणाऱ्या व्यक्तीसाठी काडीचाही आधार महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे शनी तुम्हाला सांगत आहेत की जर या काळात तुमच्या आयुष्यात उथलपुथल झाली, परिस्थिती प्रतिकूल झाली किंवा लोक तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागू लागले आणि त्यामुळे तुमच्यामध्ये आत्मसंशय निर्माण झाला, तर हाच काळ स्वतःला तयार करण्याचा आहे। हाच काळ आपल्या चुका समजून घेण्याचा आणि त्यातून शिकण्याचा आहे। स्वतःला हे समजावून सांगण्याची हीच वेळ आहे की काही गोष्टी जरी माझ्या विरोधात घडत असल्या तरी मी तयारी करेन, स्वतःवर काम करेन आणि स्वतःला अधिक सक्षम बनवेन। शनी 6व्या भावात वक्री असल्यामुळे हे लक्षात ठेवा, याच काळात तुम्हाला जे अनुभव मिळतील त्याचे उत्तम परिणाम शनी नंतर नक्की देतील। जेव्हा शनीची वक्री चाल समाप्त होईल तेव्हा तुम्हाला या काळातील मेहनतीचे आणि शिकवणीचे चांगले परिणाम मिळू शकतात। त्यामुळे सध्या काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी राग करू नका, चिंता करू नका आणि आपल्या नशिबाला दोष देऊ नका। हे लक्षात ठेवा की हा परिस्थितीतून शिकण्याचा काळ आहे, माणसांकडून शिकण्याचा काळ आहे। या काळात तुम्हाला जे ज्ञान आणि अनुभव मिळतील ते भविष्यात तुम्हाला स्थिर यश मिळवून देऊ शकतात। कारण 6वा भाव आरोग्याशीही संबंधित आहे, त्यामुळे ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा। तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि मनात प्रश्न असेल की ही समस्या माझ्या आयुष्यात का आली, माझ्यासोबत हीच गोष्ट पुन्हा पुन्हा का घडते, तर त्याचे समाधान आता तुम्हाला मिळू शकते। वक्री शनीच्या काळात तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे। त्याचबरोबर गुरु उदय झाले आहेत। गुरुची 9वी दृष्टी तुमच्या 6व्या भावावर पडत आहे, जिथे शनी विराजमान आहेत।
एकंदरीत जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल किंवा तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेले असाल तर गुरु आणि शनी मिळून तुम्हाला त्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतात. पुढील 10 दिवसांमध्ये कोणालाही उधार पैसे देणे टाळा. तसेच स्वतः उधार पैसे घेणेही टाळा. यासाठी तुम्हाला काही ठोस नियम बनवावे लागतील आणि थोडे कठोर व्हावे लागेल. तेव्हाच परिस्थिती सुधारताना आणि पुन्हा रुळावर येताना दिसेल. तुळ राशीवाल्यांनो, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जर या काळात तुमच्याकडे थोडेफार पैसे आले आणि तुमच्या मनात विचार आला की कर्जाचा थोडा भाग परतफेड करतो किंवा एखादी भरतो, तर ते जरूर करा. हा काळ कर्ज कमी करण्यासाठी चांगला ठरू शकतो. तसेच 17 ऑगस्ट रोजी सूर्य लाभेश बनणार आहेत. सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करतील. कोणताही ग्रह जेव्हा स्वतःच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची शक्ती आणि प्रभाव वाढतो. परंतु सिंह राशीत केतू आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि केतूच्या युतीमुळे नेमका काय परिणाम होईल आणि कोणता मोठा बदल घडू शकतो हे आता समजून घेऊया. पण तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर आधी व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय शनिदेव असे लिहा. सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य आपल्याला आत्मविश्वास देतात. जेव्हा सूर्य लाभाच्या घरात म्हणजेच इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्याच्या स्थानात प्रवेश करतील तेव्हा तुमच्या मनात पैसा कमावण्याचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील जे म्हणतात, हे काम मी करणार नाही, हे काम केले तर लोक काय म्हणतील. काही लोक खूप संकोची असतात आणि एखादे छोटे काम दिसले की ते करण्यास नकार देतात. पण सूर्य तुमच्यामध्ये असा आत्मविश्वास निर्माण करतील की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तुम्ही जे काम करत आहात मग ते अगदी छोटे असो किंवा मोठे, त्या कामाबद्दल तुमचे प्रेम आणि आत्मविश्वास वाढेल. सूर्य तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतील. तुमच्याकडे जे काही आहे ते सर्वोत्तम आहे आणि त्याला आणखी चांगले व परिपूर्ण कसे बनवता येईल यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. यामध्ये सूर्य तुम्हाला अधिक कुशल बनवतील. पण येथे केतूही विराजमान असल्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात किंवा फ्रेंड सर्कलमध्ये थोडेफार मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या ग्रुपमध्ये एखादी अशी गोष्ट बोलली जाऊ शकते जी कोणाला तरी आवडणार नाही. त्यामुळे मैत्रीमध्ये गैरसमज किंवा वाद वाढण्याची शक्यता आहे. तरीही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. प्रत्येक गोष्ट सतत पुढे ढकलत राहू नका. जास्त विचार करून स्वतःला अडकवू नका. समजा तुम्ही बाजारातून जात आहात आणि अचानक तुम्हाला एखादी आवडती गोष्ट खावीशी वाटली तर ती खा. स्वतःचे समाधानही खूप महत्त्वाचे असते. कारण एखादी गोष्ट योग्य वेळी केली नाही तर नंतर त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो आणि ग्रहांकडून मिळणारे शुभ फळही कमी होऊ शकते. म्हणूनच सध्या सूर्य तुम्हाला सांगत आहेत, तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करा. जितके तुम्ही आत्मसंतुष्ट राहाल, मी स्वतःसाठी काहीतरी केले आहे अशी भावना मनात ठेवून स्वतःवर आणि आपल्या प्रयत्नांवर प्रसन्न राहाल, तितक्या नवीन संधी तुमच्यासमोर निर्माण होऊ लागतील. अडकलेला पैसा मिळू लागेल, परिस्थिती सुधारू लागेल आणि तुम्हालाही जाणवू लागेल की बदलाची वेळ आता जवळ आली आहे. याचबरोबर आता तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की शुक्र हा ऐश्वर्य आणि सुखसुविधांचा प्रतीक असलेला ग्रह आहे. शुक्र सध्या खर्चाच्या भावात स्वतःच्या नीच राशीत म्हणजेच कन्या राशीत विराजमान आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवसांमध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देत आहेत. सूर्य तुमच्या कामाबद्दलचा आकर्षण आणि उत्साह कुठेतरी वाढवत आहेत. पण जेव्हा तुमच्या हातात पैसा येईल तेव्हा शुक्र तुम्हाला ऐशारामाच्या वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा निर्माण करू शकतात. आता मला ही वस्तू खरेदी करायला हवी, आता मला येथे पैसे गुंतवायला हवेत, असे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. त्यामुळे खर्च करताना थोडे सावध राहा. एका हाताने पैसा येईल आणि दुसऱ्या हाताने तो निघून जाऊ शकतो. शुक्र त्यांच्या नीच राशीत म्हणजेच कन्या राशीत आहेत.
म्हणूनच आम्ही तुम्हाला सतर्क करत आहोत. पैसा कमावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, पण पैसा गमावण्यासाठी 2 क्षण पुरेसे असतात. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. तुमच्याकडे आधीपासून जे सामान आहे त्यावर विनाकारण पैसे खर्च करण्याची गरज काय? या व्हिडिओच्या शेवटी आम्ही काही उपायही सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ तुमच्यावर परमेश्वराची विशेष कृपा आहे. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्हीही तुमच्या आयुष्याला एक नवे रूप देऊ शकता. आता ही गोष्ट खूप काळजीपूर्वक समजून घ्या. मंगळ कुठे विराजमान आहे? मंगळ भाग्यस्थानात आहेत आणि ही स्थिती साधारण किंवा सामान्य म्हणता येणार नाही. मंगळ आपल्याला ऊर्जा देतात. मंगळ आपल्या आत अग्नी तत्व वाढवतात. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर मंगळाचा प्रभाव असतो ती व्यक्ती काहीशी तापट स्वभावाची आणि जोशपूर्ण असते. भाग्यस्थानात, धर्मस्थानात मंगळाची उपस्थिती असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, भाग्य तुमची साथ देईल पण मेहनत तुम्हालाच करावी लागेल. काही लोक फक्त बसून राहतात आणि म्हणतात, माझ्या नशिबात असेल तर ते आपोआप माझ्याकडे येईल. पण येथे सेनापती मंगळ तुमचे भाग्येश बनून तुम्हाला हे समजावून सांगत आहेत, उठा, निर्भयपणे मैदानात उतरा आणि आयुष्याच्या युद्धात सहभागी व्हा. यश मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे, पण उठून प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील. काम तुम्हालाच करावे लागेल. ज्याप्रमाणे एखादा दिवा पेटवून ठेवला जातो आणि त्यानंतर तो ऊन असो, वारा असो किंवा वादळ असो, सर्वांचा सामना स्वतःच्या बळावर करतो, त्याचप्रमाणे आज मंगळ तुम्हाला सांगत आहेत, उठा. ते तुमच्या आत चिंगारी निर्माण करत आहेत. तुमच्यात अग्नी तत्व भरत आहेत. तुमच्यात जोश निर्माण करत आहेत. म्हणून आता उठा आणि मैदानात उभे राहा. जो वेळ निघून गेला आहे तो पुन्हा परत येणार नाही. जे घडून गेले ते आता मागे सोडायचे आहे. आता आपल्याला नवे विक्रम प्रस्थापित करायचे आहे, नवीन पाया घालायचा आहे आणि आयुष्यात खूप काही नवीन करून दाखवायचे आहे. एकंदरीत पाहता गुरु उदय झाले आहे, ज्यांच्याबद्दल आपण यापूर्वीही व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे तुम्हाला लाभ मिळू शकतो. गुरुची दृष्टीही तुम्हाला फायदा देऊ शकते. पण आपण आधी सांगितल्याप्रमाणे शनी वक्री आहेत. त्यामुळे त्यांचाही प्रभाव जाणवेल. काही गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्यापेक्षा लहान किंवा कनिष्ठ व्यक्तीही तुम्हाला योग्य तो सन्मान देणार नाही. तुमचा प्रोजेक्ट दुसऱ्या कोणाला देण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या बॉसचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकावे लागू शकते. नोकरीमध्ये काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. अशा वेळी समजून घ्या की हा तुमच्यासाठी तयारी करण्याचा काळ आहे. तुमच्या चुका समजून घेऊन त्यातून शिकण्याचा काळ आहे. स्वतःला भविष्यासाठी तयार करण्याचा काळ आहे. आणि त्यानंतर शनी तुम्हाला इतके काही देतील की भविष्यात ते मिळणारे लाभ मोजता मोजता तुम्ही थकून जाल. आता आम्ही तुम्हाला 2 उपाय सांगणार आहोत. तुळ राशीवाल्यांनो, हे उपाय काळजीपूर्वक ऐका. अशी संधी वारंवार येत नाही. सर्वप्रथम वक्री शनीसाठी उपाय. शनी 6व्या भावात वक्री आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे? सर्वप्रथम, जिथे कुठे तुम्हाला काळ्या मुंग्या दिसतील तिथे त्यांना पीठ खायला द्या. त्यांच्यासाठी साखरेचे पीठही टाकू शकता. हा उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर त्याची सेवा करा. त्याला पोळी खाऊ घाला आणि दूध पाजू शकता. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट करायची आहे, सूर्यदेवांना नियमितपणे जल अर्घ्य द्यायचे आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि सूर्याचा मोठा परिवर्तनकाळही येत आहे. त्यामुळे हा उपायही तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरू शकतो. तर तुळ राशीवाल्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 10 दिवसांबद्दल सविस्तर चर्चा केली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात याबद्दल तुमची प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुळ राशीवाल्यांनो, पुढील 10 दिवस तुमच्यासाठी केवळ दिवस नाहीत,
तर तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतात. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही गोष्टी तुम्हाला थांबवून विचार करायला भाग पाडतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडथळ्यामागे एक संधी लपलेली असते. जिथे आज तुम्हाला संघर्ष दिसतोय, तिथेच उद्या यशाची सुरुवात होऊ शकते. जिथे आज पैसा अडकलेला आहे, तिथेच लवकरच मार्ग खुलू शकतो. आणि जिथे आज मनात शंका आहे, तिथेच आत्मविश्वासाचा नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो. म्हणून येणाऱ्या 10 दिवसांत घाबरू नका, थांबू नका आणि आपल्या नशिबाला दोष देऊ नका. कारण ग्रहांची चाल बदलते, परिस्थिती बदलते आणि कदाचित तुमच्या आयुष्याची दिशाही बदलण्याच्या तयारीत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी तुमच्या दारावर येईल, पण ते दार उघडण्याचे धैर्य तुम्हालाच दाखवावे लागेल. जर तुम्ही तूळ राशीचे असाल, तर कमेंटमध्ये मनापासून जय शनिदेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या तूळ राशीच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कारण पुढील 10 दिवसांत नेमका कोणता बदल तुमच्या आयुष्यात सर्वात आधी होणार आहे, पैसा, नोकरी, व्यवसाय की एखादी मनापासूनची इच्छा, हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. लक्षात ठेवा, वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त एक योग्य क्षण पुरेसा असतो. धन्यवाद. हर हर महादेव.